आजच्या कथेचे नाव आहे बाप. रागाने कुडकुडत घराबाहेर पडलो आणि बसस्टँडच्या दिशेने निघू लागलो. मी स्वतःशीच बडबडत होतो. किती पैसे लपवून ठेवले आहेत माहीत नाही, पण माझ्यासाठी एक बाईकही घेऊ शकत नाही. आता मी इथून निघून जाईन आणि जोपर्यंत मी माझ्या पैशाने बाईक घेत नाही तोपर्यंत परत येणार नाही. मी खूप विचार करत होतो. तेव्हा मला माझ्या पायात काहीतरी डंकल्यासारखे वाटले. मी खाली बघितले तर समजले की माझ्या वडिलांचे बूट घालून घाईघाईत आलो आहे. त्या शूजमध्ये खिळे पसरले होते, जे माझ्या पायाला वारंवार जखमा करत होते. पण त्यावेळी राग जास्त होता म्हणून मी बडबडत गेलो. अचानक मला माझ्या वडिलांची पर्स सोबत आणल्याचे आठवले. माझ्या खोडकर मनात एक विचार आला. आजपर्यंत वडिलांची पर्स नाही तपासली. आजपर्यंत त्यांनी कोणालाही हात लावू दिला नाही. कुणाला हात लावू न देणाऱ्या या पर्समध्ये कोणता खजिना दडला आहे हे माहीत नाही. वडिलांची ती जुनी पर्स मी उघडली तेव्हा मला त्यात पैसे मात्र दिसले नाहीत, पण पैशाच्या जागी एक डायरी ठेवली होती. मग मला वाटलं, अरे इथे खजिना दडला आहे. मी विचार करत होतो की इथे वडिलांनी कोणाकडून किती पैसे घ्यायचे आहेत, कोणाला किती पैसे दिले आहेत हे लिहिले असावे. पण ती माझी चूक होती. मी त्या छोट्या डायरीचं पहिलं पान उघडलं तेव्हा तिथे काय लिहिलं होतं ते थोडं गंभीर होतं. डायरीत काय लिहिलं आहे हे वाचून माझ्या चेहऱ्यावरचे भाव नाहीसे झाले होते, कारण त्या डायरीत असं काहीच नव्हतं जे मी विचार करत होतो. तेथे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या लोकांकडून उधार घेतलेल्या पैशांचा हिशोब लिहिला होता. त्या यादीतील संगणकासाठीही पैसे घेण्यात आले होते. मुलाच्या संगणकासाठी 50,000. मी आजपर्यंत वापरत असलेला तो संगणक होता, पण तो संगणक विकत घेण्यासाठी पैसे कुठून आले हे आजपर्यंत मला माहीत नव्हते. पण आज मला कळत होतं. मला अजूनही आठवते, जेव्हा मी पहिल्यांदा कॅमेराचा आग्रह धरला ते माझ्या वडिलांनी माझ्या वाढदिवसाशी 2 आठवड्यानंतर मला आणून दिला, ज्याला पाहून मला खूप आनंद झाला. आणि मला आनंदी पाहून माझ्यापेक्षा कोणी जास्त आनंदी झाला असेल तर ते माझे वडील होते. आता माझ्या चेहऱ्यावरून राग पूर्णपणे नाहीसा झाला होता. मी पहिले पान उलटले तर तिथे काही शुभेच्छा लिहिलेल्या होत्या. चांगले शूज घालावे अशी पहिली इच्छा लिहिली होती. मला यातील काहीच समजले नाही. मग माझे पाय अचानक रस्त्यावर पडलेल्या पाण्यावर गेले. तेव्हाच मला माझ्या पायात थोडा ओलेपणा जाणवला. मी बूट काढला तेव्हा त्याचा सोल तुटला होता. हे बघून मला डायरीत काय लिहिले आहे ते आठवले. त्यामुळे मलाही माझ्या आईवडिलांचे शब्द आठवत होते. आई बाबांना कशी म्हणायची, आता बूट जुने झाले आहेत, नवीन घ्या. तर वडील हे सांगून टाळायचे, अजून काही काळ चालतील. मी काही दिवसापूर्वीच घेतले होते, अजून किती दिवस चालणार हे आज समजत होते. त्याचवेळी वडील पर्स का लपवून ठेवायचे हेही समजले. मग ती डायरी वाचताना बस स्टँडवर बसलेल्या बाकावर येऊन बसलो. आता त्या डायरीचं शेवटचं पान लिहिलं होतं. मी ते पान उलटलं तर तिथे कालची तारीख लिहिली होती. तारखेच्या खाली लिहिले होते की बाईकसाठी 50,000 रुपये. नुकतेच वाचले आणि माझे मन थक्क झाले. आता माझ्या मनात तिरस्कार उरला नव्हता, पण माझ्या डोळ्यातून अश्रू मात्र वाहत होते. तेव्हा मी का रडलो हे मला अजूनही कळले नाही. आता मी पटकन घराकडे धाव घेतली. मग त्या बुटाच्या खिळ्याने आधीच पायात जखम झाली होती. मी वाटेत जोडे बाहेर फेकले आणि दचकत घरी पोचलो, पण माझे वडील घरी नव्हते. ते कुठे आहेत हे मला समजले. मी थेट जवळच्या बाईक एजन्सीकडे धाव घेतली. आज कुठून ताकद आली मला माहीत नाही, की मी धावताना थकलो नाही, तोही चपलाशिवाय अनवाणी. मी बाईक एजन्सीजवळ पोहोचताच माझे वडील तिथे होते. मी धावत जाऊन वडिलांना मिठी मारली आणि माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. पप्पांना समजले नाही की काय चाललंय, मी का रडतोय. मी माझ्या वडिलांना म्हणालो, बाबा मला मोटारसायकल नको आहे, तुम्ही स्वतःसाठी बूट खरेदी करा. आजपासून मी जेही काही करेन ते माझ्या मेहनतीने करेन. आपण बऱ्याचदा पाहतो की आपण प्रत्येक गोष्ट आपल्या आईसोबत शेअर करतो, पण त्या बदल्यात आईही आपल्याला खूप प्रेम देते. पण एक व्यक्ती अशीही असते जी आपल्यावर गुपचूप प्रेम करत असते, आणि ते आपले वडील असतात. त्यामुळे आपल्या वडिलांना समजून घ्या, कारण या जगात आईविषयी खूप काही बोलले जाते, पण बापाविषयी खूप कमी बोलले जाते. पण आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत आपल्या कुटुंबासोबत जो खंबीरपणे उभा असतो ना, तो आपला बाप असतो. मित्रांनो, गोष्ट आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमचा एक शब्द वडिलांसाठी व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की लिहा.